नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता वस्तीतील नवरा आणि बायको दोघेही भांडत असतात. आणि ती बायको आता रात्री शिकायला चाललेली असते. तर नवरा म्हणतो की जास्त शहाणपणा चालू नकोस आणि जास्त हुशार झालीस की काय, चालली रात्री शिकायला, अजिबात जमणार नाही, चल हो घरात. तेवढ्यात आता शिवा वस्तीतून जात असते आणि त्यांचं भांडण ऐकून शिवा आता तिच्या नवऱ्याला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यादा मस्ती चढली का तुला, आणि जर मस्ती चढली ना तुला इथेच वस्तीत लोळवीन. तो आता नवरा म्हणतो की हे बघ, तू आमच्यामध्ये पडू नकोस, हा आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. तर आता शिवा म्हणते की मग बायकोचं सुद्धा ऐकायचं असतं. आणि तेवढ्यात त्या मुलाची आई म्हणते की शिवा, हा आमचा घरचा प्रश्न आहे, तुला यामध्ये पडायची गरज नाही. आणि तेवढ्यात आता शेजारची बाई ती जयश्री म्हणते की शिवा, अगं त्यांचं बरोबर आहे, त्यांचा घरातला विषय आहे, तू कशाला त्यांच्यामध्ये पडतेस. आणि आता त्या मुलाची आई म्हणते की ही माझी सून शिकायला बाहेर पडणार आहे म्हणे, शिकायला बाहेर पडली तर घरातले कामं कोण करील. जयश्री म्हणते की तुमचं अगदी बरोबर आहे बरं का. आणि त्या आता मुलीला ती जयश्री म्हणते की काय गं, तुझी शिकायची कशी एवढी हिंमत झाली, आणि शिकून तरी तुला काय मिळणार आहे. तेव्हा त्या मुलाची बायको आता खाली मान घालते. आणि जयश्री म्हणते की हे बघ, तू शिकली आणि जरी तुला नोकरी मिळाली तरीसुद्धा तुझ्या पगारातला तू सासूला दागिना जरी घेतला ना तरी तो तुझ्या सासूला नकोय. ते ऐकून आता सासू डोळे मोठे करते. आणि शिकून तरी फार तर फार तू काय करशील, फार तर फार ना एखादा फ्लॅट घेशील आणि तुझ्या नवऱ्याला घेऊन त्यात तू राहायला जाशील, दुसरं काय करशील. आणि जयश्री म्हणते यासाठी तुला शिकावं लागेल, पण ते यांच्या नियमात बसत नाही, कळलं का तुला. तेव्हा परत शिकण्याची हिंमत करायची नाही, कळलं का तुला, अशी जयश्री त्या मुलीला आता ठणकावून सांगते. आणि एवढ्यात आता ती मुलगी आतमध्ये जाऊ लागताच तिची सासू तिला थांबवते. आणि आता शिवाला आणि जयश्रीला तिची सासू म्हणते की ही जर शिकली तर मग ते फ्लॅटवर राहायला जाणं आणि गळ्यात दागिने हे सगळं खरं होईल का. शिवा म्हणते होईल खरं, पण ती अगोदर शिकली पाहिजे. आणि तेवढ्यात आता ती सासू त्यांना हात जोडते आणि म्हणते आमच्याकडून खूप मोठी चूक झाली बरं का, आमचा ना आता आमच्या सुनेला शिक्षणासाठी भरपूर पाठिंबा आहे. तिचा नवरा म्हणतो हो, आमचासुद्धा पाठिंबा आहे. शिवा म्हणते नुसता पाठिंबा असून चालत नाही बरं का, तिला कामाला हातभार लावायचा, घरातसुद्धा कामाला मदत करायची. तिचा नवरा आता होकार देतो. आणि शिवाने आणि जयश्रीने मोठ्या हुशारीने आता त्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पडण्याचा रस्ता दाखवलेला असतो. आणि तो रस्ता आता मोकळाही केलेला असतो. त्यानंतर बोट करत आता शिवा म्हणते की परत जर तू तिच्या अंगाला हात लावला तर तुला परत एकदा मी सांगते, तुला वस्तीत लोळवीन. तर तो मुलगा म्हणतो ठीक आहे. आणि तेवढ्यात आता जयश्री त्या मुलीला म्हणते की आता थांबायचं नाही. तर ती मुलगी सुद्धा म्हणते हो बरोबर आहे, आता थांबायचं नाही. सगळेजण आता खुश झालेले असतात. इकडे आता शिवा त्यानंतर गॅरेजवर येते. तर पाना गँग आता जगदीशची कशी मजा केली. आणि आता एवढंच नाही तर जगदीशला आता त्या चहाच्या गाडीवरती चहासुद्धा नीट पिऊ दिला नाही. ही सगळी हकीकत हसतच आता पाना गँग शिवाला सांगतात. आणि भाजीवाल्याला देखील त्याला भाजी एकही घेऊ दिली नाही. आणि ते सगळं ऐकून शिवा खुश होते आणि म्हणते की तुम्ही खायला त्याला भाजीसुद्धा घेऊ दिली नाही. तर पाना गँग म्हणतात की हो हो. आणि पाना गँग म्हणते की शिवा आता त्याला कळेल त्याने कोणाशी पंगा घेतला ते. जोपर्यंत तो घर सोडत नाही ना तोपर्यंत आम्ही त्याला सळो की पळो करून सोडणार आहोत. आणि तेवढ्यात आता ॲटो रिक्षातून त्याच गॅरेज समोर जगदीश आलेला असतो. आणि ॲटो रिक्षातून उतरत आता ते भाजीची पिशवी आणि त्या चहा पत्तीची पिशवी दाखवत जगदीश म्हणतो बघितलं का हे काय, तुम्ही मला चहा पिऊ दिला नाही आणि इथून भाजी घेऊ दिली नाही ना, हे बघ मी सगळं घेऊन आलो. आणि ते ऐकताच आता शिवा म्हणते की मग तू इथे कशाला आला. जगदीश म्हणतो की तुम्ही मला किती जरी त्रास दिला ना तुझ्या या चिल्लरने तरी मला काहीच फरक पडत नाही, हे तुम्हाला सांगायला आलोय. आणि जगदीश म्हणतो की तुम्ही किती काहीही करा, मी तुम्हाला घर काही देत नाही. तर लगेच पाना गँग म्हणतात की मग आम्हीही तुला त्या घरात राहू देत नसतो. आणि जगदीश म्हणतो की पुन्हा तो जर तुम्ही माझ्या वाटेला गेले ना तर पोलिसांनाच बोलवील. तर तेव्हा पाना गँग म्हणते पोलिसांना बोलवायचं, बोलवच आता पोलिसांना. आणि पाना गँग आता जगदीशला मारायला धावते. शिवा त्यांना थांबवते आणि म्हणते की आपल्याला ना आता मॅटर करायचं नाही, आपल्याला डायरेक्ट आता घर घ्यायचं आहे, डायरेक्ट आपण घरच घेऊ ना, मॅटर कशाला करायचा, अशी शिवा आता पाना गँगला सांगते. जगदीशकडे बघत आता शिवा म्हणते की शेवटी उंदीर किती दिवस पळत राहणार, बिळात एकदा ना एकदा तो जाणारच. जगदीश म्हणतो शिवा जरा तोंड सांभाळून बोल. तर शिवा म्हणते चल निघ. तर आता जगदीश ॲटोमध्ये बसून निघून जातो. आणि इकडे आता
पाहना गँग आता सगळे जगदीशवर धावून जातात. तर जगदीश आता ॲटोतून तेथून गेलेला असतो. इकडे आता कीर्ती ही उर्मिलाच्या बेडरूममध्ये येते आणि आता उर्मिलाला म्हणते, काकू तू ठीक आहेस ना? आणि लगेच आता उर्मिला म्हणते की हो, मला काय झालं? तर आता कीर्ती म्हणते की पण हे असं व्हायला नको होतं. उर्मिला म्हणते की इथे माझी तशी कुणाला काळजी आहे? कीर्ती म्हणते, काकू लहानपणापासून मी तुला बघत आले, तू या घरासाठी किती केलंस? कीर्ती म्हणते की कधीही कुणाच्या कामाला नाही म्हणाली नाहीस, कधीही कुणाचं मन किंचितही दुखावलं नाहीस तू. कीर्ती म्हणते, तुला माहिती का काकू, जर तू या घरात नसली ना, या घराचं पान देखील हलणार नाही. ते ऐकून आता उर्मिलाही आता कीर्तीकडे बघते. कीर्ती म्हणते की एवढं सगळं करून तुझ्याकडून झाली असेल एखादी चूक, तर एखादीसुद्धा व्यक्ती तुझ्या बाजूने असायला हवी होती काकू. कीर्ती म्हणते, बरं जाऊ दे, आशू, शिवा किंवा सीताई आई कुणी येऊन गेली होती का? तर आता कीर्तीकडे बघत उर्मिला म्हणते की सीता येऊन गेल्यात. कीर्ती म्हणते, बरोबर आहे, आई तर येणारच, कारण तिला वाईट वाटत असेल, पण काय उपयोग त्याचा? आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की बघ काकू, तू जरी बाहेर आली नाहीस ना, सकाळी उठून सगळ्यांची कामं सुरू झाली, तुझ्या वाचून कोणाचंच काही अडलं नाही, जे ते आपापलं काम करू राहिले. आणि तेवढ्यात कीर्ती म्हणते की सीताईने तर नाश्ताही करायला घेतला, जेवणही करायला घेतलं. उर्मिला म्हणते, काय बोलतेस तू? नाश्ता करायला प्रत्येक वेळेस ताई मला विचारते. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की तुला नाही विचारलं सीताईने, कदाचित तिला वाटलं असेल की तू नाही आली तरी चालेल. आणि कीर्ती म्हणते की काकू तू येऊच नको आज बाहेर नाश्ता करायला, बघूया ना कुणाला किती काळजी आहे तुझी ती. तर आता बरोबर उर्मिला म्हणते, बरोबर आहे, आपण जर दुसऱ्याला किंमत दिली ना तर मग आपली काही किंमत राहतच नाही. उर्मिला म्हणते, बरोबर आहे कीर्ती तुझं, मी आता खाली येतच नाही. आणि उर्मिला म्हणते की मग बघूया ना कोण येतं माझ्याकडे. आणि इकडे आता वंदना आणि सीताई नाश्ता करत असतात. तर तेवढ्यात आशू आता माई आजीला घेऊन खाली येतो. आशू आता माई आजीची तब्येतीची विचारपूस करतो. माई आजी म्हणते, मी अगदी ठणठणीत आहे. आणि तेवढ्यात आता सीताईने इडली सांबर बनवलेलं असतं. सीताई म्हणते, आशू तुला आवडतं ना, अगदी तसंच इडली सांबर बनवलंय मी. आणि तेवढ्यात संपदा तिथे येते. संपदाकडे बघत आशू म्हणतो की काकू कुठे आहे? संपदा म्हणते, ती इथे नाही आहे का? माई आजी म्हणते, सकाळपासून त्या दिसल्याच नाहीत. आणि तेवढ्यात आता शिवा तिथे येते आणि म्हणते, अरे असं तर कधी होत नाहीये. शिवा म्हणते, ठीक आहे, तुम्ही नाश्ता तर सुरू करा, मी बघते. आणि शिवा आता उर्मिलाच्या बेडरूममध्ये येते आणि उर्मिलाकडे बघत म्हणते, काकू तुम्ही आज नाश्त्याला नाही आलात हो? उर्मिला म्हणते, नाही आले, आज मी इथेच थांबले. शिवा म्हणते, का पण? उर्मिला म्हणते, हा कसला प्रश्न, तू इथे कशाला आलीस ते सांग ना शिवा. आणि शिवा म्हणते की खाली सगळे नाश्ता करायला आले तेव्हा तुम्हाला बोलवायला आले. तर आता लगेच उर्मिला म्हणते की माझी कुणाला आठवण आली? शिवा म्हणते, असं का बोलताय तुम्ही? आणि उर्मिला म्हणते, सकाळपासून माझी कुणालाच आठवण नाही आली. शिवा म्हणते, असं नाही, सगळ्यांना वाटलं की तुम्हाला आराम करू द्यात म्हणून त्यांनी केलं. उर्मिला म्हणते, पण रोज तर नाश्ता काय करायचं ते मीच ठरवते, मग आज काय झालं? शिवा म्हणते, आज आशूने ठरवलं, घ्या ना खाऊन. उर्मिला काकू तुम्ही राग नका धरू मनात, असे आता शिवा आता उर्मिलाला सांगते. उर्मिला म्हणते की काल जे झालं आणि आज मी पुन्हा तिथे आले तर काही माझ्यामुळे त्रास झाला तर? शिवा म्हणते, असं काय काकू, आपल्या माणसाचा कुणाला त्रास होतो का? असे म्हणत आता शिवा उर्मिलाला समजावते. शिवा म्हणते, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही ना असे मध्ये मध्ये चिडत जा, राग आलेला ना बरा असतो माणसांना. शिवा म्हणते की तुम्ही जर चिडला ना तुमचा गाल आणि नाक ना लाल लाल होते. तर आता उर्मिला म्हणते, खरंच माझे नाक लाल झाले का? तर शिवा म्हणते, हो. आणि आता शिवाने उर्मिलाचा राग घालवलेला असतो. हसतच आता शिवा म्हणते, जायचं का खाली? तर उर्मिला म्हणते, चल. शिवा खुश झालेली असते. शिवा आता उर्मिलाला घेऊन खाली येते. इकडे आता दिव्या ही आरशासमोर येते आणि म्हणते की आपल्याला आता पोटाचं वजन जरा वाढवावं लागेल दिव्या. पण आपलं जर वजन वाढलं तर मग पोटाचं वजन कसं वाढवायचं आणि पोट कसं वाढवायचं, असा आता दिव्या विचार करू लागते. आणि त्यानंतर आता विचार करत दिव्या पटकन कपाट उघडून कपाटातील आता साडी काढते आणि ती पोटाला लावते आणि पुन्हा आता पोट वर येण्याचं नाटक करत चालू लागते. हसतच दिव्या म्हणते, लात मारू नकोस. आणि दिव्या पुन्हा आरशासमोर येते. आणि तेवढ्यात आता चंदन तिथे येतो आणि दिव्याला बघतो. चंदन म्हणतो, हे बघ दिव्या, मी काय आणलं आणि हे तू आता खायला हवं. दिव्या म्हणते की काय आहे? तर आता चंदन म्हणतो की एक मस्तपैकी माई आजीने सांगितलेलं औषध आहे, आमच्या बाळासाठी आणलं आहे, तू नको खाऊ, पण आमच्या बाळासाठी तर खायला हवं, आमचं बाळ त्यामुळे गुटगुटीत होणार आहे. दिव्या म्हणते की पण डॉक्टरांनी नाही ना सांगितलं. तर चंदन म्हणतो, पण माई आजीने सांगितलं ना. आणि पटकन ती पावडर आता ग्लासमध्ये ढवळून चंदन ती दिव्याला प्यायला देतो.
आणि दिव्या आता नाविलाजाने ते सगळं ग्लासमधलं पाणी आणि औषध पिऊन टाकते आणि विचार करते ना, हे नाटकसुद्धा करणं किती अवघड आहे. चंदन म्हणतो, झालं ना पिऊन? तर दिव्या म्हणते, हो. इकडे आता शिवाने उर्मिलाला जेवायला आणलेलं असतं, तर सीताई म्हणते, उर्मिला झोप कशी झाली? मस्त झाली ना? तर उर्मिला आता थोडी लाजतच असते आणि पटकन आता वंदनाकडे बघत शिवा म्हणते की आई तू बस बरं जेवायला, मी वाढते. वंदना म्हणते नको, मी वाढते. आणि शिवा आणि वंदना सगळ्यांना आता नाश्ता वाढतात. आणि तेवढ्यात आता वंदना ही आता उर्मिलाला वाढत असताना आता उर्मिलाच्या हाताचा धक्का लागून ती भाजी आता उर्मिलाच्या हातावर सांडते आणि उर्मिलाला आता चटका बसतो. उर्मिला खडकन उठून उभा राहते. सगळेजण घाबरतात. सीताई म्हणते की उर्मिला तुला भाजलं नाही ना? तर रागाने उर्मिला म्हणते, भाजायला हवं होतं का मग? पटकन आता शिवा म्हणते की थांबा मी औषध आणते. तर आता उर्मिला म्हणते काहीही गरज नाही आहे त्याची, जाते मी. आणि आता कीर्ती खुश झालेली असते आणि सीताईला सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि हात जोडत आता वंदना म्हणते की उर्मिला ताई मला माफ करा, मी चुकून नाही केलं आणि माझा हात थोडासा हल्ला आणि म्हणून हे सगळं झालं. रागाने उर्मिला आता वंदनाकडे बघू लागते. उर्मिला म्हणते की बरोबर ना, मी सुद्धा काल हेच सांगत होते की माझ्याकडून काही मुद्दाम झालेलं नाही आहे, माझ्याकडून चूक झाली, पण माझं कुणी ऐकायलाच तयार नव्हतं आणि मला माफीसुद्धा मागायला लावली, पण माझं कुणी ऐकलंच नाही असे उर्मिला बोलते. आणि लगेच आता सीताई म्हणते की माफी मागणं योग्यच होतं. उर्मिला म्हणते हो, मग आज यांचं नाही चुकलं का? ते ऐकून आता सीताई म्हणते की उर्मिला कुठला विषय तू कुठे नेतेस? शिवा म्हणते सीताई तुम्ही थांबा, नाका चिडू तुम्ही. शिवा म्हणते काकू तुम्ही बसा बरं, मी तुम्हाला वेगळी डिश खायला आणून देते. तर आता उर्मिला म्हणते की मला काहीच नकोय. आणि लगेच आता उर्मिला म्हणते की मला नकोय, बाहेरच्या लोकांसाठी वेगळा ब्रेकफास्ट आणि मला वेगळा का? तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसतो. आणि शिवा म्हणते की काकू एवढा राग नका करू. उर्मिला म्हणते मला राग आलेलाच नाहीये, मला फक्त याबद्दल वाईट वाटतं की आपलेच माणसं आपल्याच माणसाबद्दल एवढं वाईट वागतायत. आणि रागाने आता उर्मिला तिथून निघून जाते. तर इकडे आशूसुद्धा आता उर्मिलाला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण उर्मिला ऐकण्यास तयार नसते आणि उर्मिला आतमध्ये निघून जाते. आणि त्याच वेळेस आता इकडे कीर्ती दिव्याच्या बेडरूममध्ये येते आणि दिव्याला म्हणते की अगं दिव्या तू इथे काय करतेस? आज ना काकू पुन्हा तुझ्या आईला खूप बोलली. ते ऐकून आता दिव्याला खूप राग येतो. कीर्ती म्हणते पुन्हा भांडण झालं छोट्या कारणावरून आणि काकू वाटेल ती तुझ्या आईला बोलली. तर आता दिव्या म्हणते की आता ना मी सोडणार नाही, बघ आता मी काय करते ते. आणि कीर्तीने अजूनच मोठी थिणगी पेटून दिलेली असते. इकडे आता उर्मिलाच्या मनात सगळ्यांना भडकवून इकडे आता दिव्यालासुद्धा भडकवलेलं असतं. आणि आता शिवा हे सगळं मॅटर कसं सॉल्व करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.